लाळघोट्या पुढाऱ्यांचा मातंग समाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. उत्तमराव जानकर यांना मातंग समाजाची ॲलर्जी होती आणि आहेच, यावर मातंग समाज ठाम. उत्तमराव जानकर यांना मातंग समाजाची ॲलर्जी अशी करण्यात आलेली बातमी उत्तमराव जानकर यांना झोमण्यापेक्षा मातंग समाजातील लाळघोट्या पुढाऱ्यांना जास्त झोमल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे मातंग समाजाला उत्तमराव जानकर यांनी कशा प्रकारे लोकप्रतिनिधित्व दिलं किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कशी संधी दिली याची मांडणी केली आहे. मातंग समाजातील ज्या लोकांना लोकप्रतिनिधित्व देण्यात आलं त्या लोकांनी माळशिरस तालुक्यातील मातंग समाज उत्तमराव जानकर यांच्या दावणीला बांधला. मात्र त्या लाळघोट्या लोकप्रतिनिधींनी मातंग समाजासाठी एकही काम केले असल्याचं दिसून येत नाही. उत्तमराव जानकर यांची वाहवा करण्यापेक्षा मातंग समाजासाठी आपण काय केलं याचा लेखाजोखा मांडावा. उत्तमराव जानकर यांनी सुद्धा स्वाभिमानी मातंग समाजातील युवकाला उमेदवारी दिली नाही. त्यांना उठ म्हणाले की उठणारा आणि बस म्हणलं की बसणारा म्हणजे स्वतःचं अस्तित्व नसलेला माणूस किंवा व्यक्ती हाच त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आतापर्यंत उमेदवारी त्यांना दिली आहे. स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या युक्त्या तसेच स्वतःचे मत मांडता न येणारे मातंग समाजातील काही मोजकेच लोकप्रतिनिधी उत्तमराव जानकर यांनी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर निवडून आणले होते. मात्र त्यांना निवडून येण्यानं मातंग समाजाला कोणत्याही प्रकारचा फायदा माळशिरस तालुक्यामध्ये झाला नाही. तसेच प्राध्यापक धनंजय साठे यांच्यासारख्या लढवय्या कार्यकर्ता ज्यानं उत्तमराव जानकरसाठी अहोरात्र काम केलं, जीवाचे रान केलं, त्यांना ही संधी दिली जाणार असल्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून लिहिल्याचं दिसतंय. मात्र खरोखरच उत्तमराव जानकर यांना मातंग समाजाविषयी प्रेम असतं, आपुलकी असती तर त्यांनी प्राध्यापक धनंजय साठे यांना वेळापूर जिल्हा परिषद गटाची उमेदवारी दिली असती. ज्या गटांना उत्तमराव जानकर यांच्या विरोधामध्ये माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं त्या गटाला उत्तमराव जानकर यांनी वेळापूर जिल्हा परिषद गटाची उमेदवारी देऊन प्रामाणिकपणे निष्ठेनं काम करणाऱ्या प्राध्यापक धनंजय साठे यांच्यावरती मोठा अन्याय केल्याचं पाहायला मिळाले. मात्र त्यांना खरोखरच धनंजय साठे यांना न्याय द्यायचा होता तर त्यांनी बोरगाव पंचायत समिती गणाची उमेदवारी ही धनंजय साठे यांना देऊन त्यांचा वर होणारा अन्याय दूर करता आला असता. मात्र त्यांना मातंग समाजाची ॲलर्जीच होती हे निश्चित. माळशिरस तालुक्यातील समाज बांधवांनी परीक्षण केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमदार उत्तमराव जानकर यांना मातंग समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यांनी पाळलेल्या लाळघोटे ठराविक कार्यकर्त्यांचा मातंग समाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी समाजातील प्रतिष्ठित आणि युवक वर्गानं घेतली असल्याचं पाहायला मिळतंय.